शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत जे आपल्याकडे पंप इन्स्टॉल झालेत, पीएम कुसुम अंतर्गत आपल्याकडे पंप इन्स्टॉल झालेत, त्याच्यामध्ये आपल्याकडे 3 HP 5 HP आणि 7.5 HP चे पंप आपल्याकडे लागलेले आहेत. आता मला एक कमेंट आली होती, तर त्याच्यामध्ये असं विचारलं होतं की आपल्याकडे जे लागलेले सोलार प्लांट आहेत त्याच्यामध्ये आपण काही एक्स्ट्रा पॅनल लावू शकतो का, एखादे काही पॅनल जर वाढवायचे असतील तर त्याच्यामध्ये वाढवू शकतो का. तर त्याचबद्दलची माहिती जी आहे त्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नेमकं ते पॅनल आपण एक्स्ट्रा लावू शकतो का, मग त्याच्यापासून पॅनल एक्स्ट्रा लावले तर आपला काय फायदा होऊ शकतो, काही नुकसान होऊ शकतं का, त्याबद्दलची डिटेल अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून सोलारविषयी अपडेट असोत, सोलारविषयी टेक्निकल माहितीचे व्हिडिओ असोत, इतरही शासकीय योजनाविषयीची माहिती, शासकीय योजनाच्या माहितीचे व्हिडिओ असोत आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. आणि हा व्हिडिओ जो आहे तो सर्व शेतकरी बांधवांनी शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हालाही असा प्रश्न कधी पडला असेल किंवा मग एक्स्ट्रा पॅनल लावण्याचा जर विचार करत असाल तर यामध्ये आपल्याला डिटेल माहिती मिळेल. बघा मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्याकडं या प्रश्नाचं उत्तर असायला हवं की आपल्याकडे लागलेल्या प्लांटला एक्स्ट्रा पॅनल का लावायचेत, म्हणजे एक्स्ट्रा जे आहे ते पॅनल आपल्याला नेमके लावायचेत कशासाठी. आता याच्यात एक तुम्हाला गोष्ट सांगतो की तुमच्याकडे लागलेली 3 HP मोटर आहे. 3 HP मोटर ही जवळपास म्हणजे बघा 2250 वॅटची ती मोटर त्या ठिकाणावर आहे आणि तुमच्याकडे जो लागलेला सोलार प्लांट आहे तो 3000 वॅटचा प्लांट आहे. म्हणजे एकंदरीत 700 ते 750 वॅट तुमच्याकडं एक्स्ट्रा त्याच्यामध्ये पॉवर आहे. आता विषय येतो व्होल्टेजचा. तर व्होल्टेज 3 HP साठी DC मोटरसाठी तुम्ही त्या ठिकाणी तो प्रॉपर व्होल्टेज जनरेट करतो प्लांट, त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणावर जे आहे ते एक्स्ट्रा पॅनल लावण्याची गरज पडत नाही. आणि सर्व 7.5 HP असो 5 HP असो या बाबतीमध्ये तो मोटरच्या आवश्यकतेपेक्षा जास्त पॉवर हा त्या ठिकाणी जनरेट करत असतो. आता तुम्हाला मग एक्स्ट्रा पॅनल लावता येतो का, हा एक प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, तुमच्या कंट्रोलरवरचा तुम्हाला डाटा बघणे आवश्यक आहे. तुमच्या कंट्रोलरवरची इनपुट पॉवर क्षमता किती आहे, म्हणजे त्याच्यावर किती वॅटपर्यंत तो इनपुट पॉवर सहन करू शकतो हे पाहणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर 3000 वॅटचा जर प्लांट लागलेला असेल आणि त्याची इनपुट पॉवर सहन करण्याची, म्हणजे जो काही पॉवर आहे DC पॉवर इनपुट सहन करण्याची क्षमता जर 3000 ते 4000च्या दरम्यान असेल तर तुम्ही त्या ठिकाणी 2 पॅनल एक्स्ट्रा लावू शकता त्या पॅनलला. जर 3000 पर्यंतच असेल, 3000 ते 3500 वॅट पर्यंत, तर त्या ठिकाणी तुम्ही ते पॅनल लावू शकत नाही. त्याच्यामध्ये तुमचा कंट्रोलर खराब होणार आहे. आणि त्याच बरोबर व्होल्टेज पण सुद्धा तपासणं गरजेचं आहे. जर तुमचा 5000 वॅट इनपुट करंटची इनपुट पॉवरची क्षमता जर असेल तुमच्या पॅनल याच्यामध्ये कंट्रोलरमध्ये, परंतु व्होल्टेज हे 200 ते 230 पर्यंतच जर असेल त्याचं इनपुट व्होल्टेज सहन करण्याची क्षमता, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा पॅनल लावायला जमणार नाही. तुम्हाला व्होल्टेज सुद्धा जे आहे ते त्या कंट्रोलरची व्होल्टेज क्षमता सुद्धा वाढून पाहिजेत. कारण आता याच्यामध्ये बघायचं झालं तर तुमची एक प्लेट जी आहे ते व्होल्टेज अवरेजली 40 व्होल्ट एवढा पॉवर जनरेट करते. त्यानुसार तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं आहे की आपल्याकडे लागलेला जो प्लांट आहे त्याला आपण एक्स्ट्रा पॅनल लावू शकतो का. आणि प्रत्येक प्लांटला आपण एखादा पॅनल एक्स्ट्रा जोडू शकतो, परंतु आवश्यकता नाही आहे त्या ठिकाणी. हां, तुम्ही जर AC मोटर चालवत असाल, जर AC कंट्रोलर लावून, तर त्या ठिकाणावर तुम्हाला जे आहे ते तुम्ही तो पॅनल लावू शकता. सध्या तर जे आहे तर ते तुम्हाला तुमच्याकडे जे आता सध्या स्थितीत लागलेले जे प्लांट आहेत त्याच्याकडे तुम्ही एक्स्ट्रा पॅनल लावण्याच्या भानगडीत पडू नका. त्याच्यामध्ये कंट्रोलर खराब होऊ शकतो, तुमच्याकडं मोटरची सुद्धा त्याच्यामध्ये हानी होऊ शकते, मोटर सुद्धा खराब होऊ शकते, हे नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे जे सध्याच्या स्थितीत लागलेले प्लांट आहेत त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पॅनल लावण्याच्या भानगडीत पडू नका. जर तुम्हाला AC मोटर लावायची असेल, तुम्हाला वाटतच असेल की आपला प्लांट हा पॉवर कमी जनरेट करतो, त्यावेळेस तुम्ही ते लावू शकता. परंतु एक तीव्र गुणामध्ये ते पॅनल त्या सिरीजमधून अलग करण्याचे सुद्धा तुमच्याकडे सुविधा असणं गरजेचं आहे. आणि ते त्या वेळी तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे सकाळी लवकर पंप चालू होईल जर एक्स्ट्रा पॅनल लावले तर, आणि संध्याकाळी उशिरापर्यंत चालेल. परंतु जास्त उन्हाच्या तीव्रता असेल त्यावेळेस तुमचा पॉवर जर प्लांट जर जास्त पॉवर जनरेट करत असेल तर त्यावेळेस तुम्हाला धोका होण्याची शक्यता जास्त आहे. तुमचं कंट्रोलर खराब होऊ शकते, मोटर खराब होऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळं एक्स्ट्रा पॅनल लावण्याच्या तुम्ही त्या ठिकाणी भानगडीत पडू नका. तुम्हाला AC मोटर जर त्याच्यात जर लावायची असेल तर त्या ठिकाणावर तुम्ही एक्स्ट्रा पॅनल लावू शकता. एक्स्ट्रा पॅनलच्या किमती
तुम्हाला काय आहेत कोणत्या पॅनलच्या, तर किमतीच्या लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या दिलेल्या आहेत. तुम्ही पॅनलच्या किमती सुद्धा त्या ठिकाणाहून जाणून घेऊ शकता आणि पॅनल कोणत्या क्वालिटीचे आहेत, कोणत्या टेक्नॉलॉजीचे आहेत, ते सर्व डिटेल माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर जाऊन मिळू शकेल. तर हे होतं एक्स्ट्रा पॅनल लावण्यासंदर्भातलं अपडेट. एक्स्ट्रा पॅनल लावायचा विचार करत असाल तर या माहितीचा अगोदर विचार करा, कंट्रोलरचा अगोदर डाटा बघा आणि नंतरच हो एक्स्ट्रा पॅनल लावण्याचा तुम्ही विचार करा. तुर्तास तर या माहितीस्तव इथेच थांबतो. महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.